नमस्कार, द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवला जाणारा शिरा. ह्याला कडाप्रसाद असंही म्हटलं जातं. हेल्दी रेसिपी आहे, सिंपल रेसिपी आहे. चालू करूयात रेसिपीला. तर गव्हाच्या पिठाचा शिरा करण्यासाठी एक मेजरमेंटची किंवा आपली घरातली जी साधी वाटी बाऊल असेल ते वाटी ठरवा आणि मेजरमेंटच्या वाटीने सर्व साहित्य आपण इथं वापरणार आहोत. तर इथं गॅसवर आपण स्टीलचं पातेलं घेऊयात सुरुवातीला. तर इथं करायचं आपल्याला साखरेचं पाणी. साखरेचं पाणी केल्यानंतर मग आपण गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजायला घेणार आहोत. तर इथं आपण साखरेचं पाणी करताना जी वाटी आपण मेजरमेंटसाठी ठरवली ती त्या वाटीनी 2 वाट्या पाणी यूज करणार आहोत. तर इथं पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. तर इथं फक्त मेजरमेंटला महत्त्व देऊयात. आता मोजून घेतलेलं पाणी थोडंसं जरा गरम करून घेऊया. पाणी थोडंसं कडक झालं ना की साखर पटकन विरघळते. आता इथं पाणी हलकंसं आपलं गरम झालेलं आहे आणि पाणी गरमच करून घ्यायचं. थंड पाण्यामध्ये साखर टाकायची नाही. तर थोडंसं पाणी कडक झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं ना त्याच वाटीने 1 वाटी साखर मोजून घ्यायची आणि त्याला साखरेला काय करायचं, थोडंसं हलवत राहायचं. म्हणजे साखर पूर्णपणे लवकर मेल्ट होते पाण्यामध्ये. हे पहा, 1 ते 1.5 मिनटं झाल्यानंतर थोडीशी साखर आपली तळाला शिल्लक आहे. तर हे पण साखर आपण विरघळून देऊयात आणि पाण्याला थोडंसं हलकीशी उकळी काढून घेऊयात. इथं या ठिकाणी साखर पूर्ण तुम्हाला विरघळलेली दिसेल पातेल्यातली आणि पाणी पण हलकंसं उकळं यायला आहे. तर इथं उकळलेलं पाणी आपण काय करायचं, पूर्ण अगदी खळखळ पण उकळायचं नाही त्याला आणि फार असं चिकट होईल असं पण ह्या पाण्याला शिजवायचं नाही आहे. पटकन थोडीशी हलकीशी उकळी आली की बाजूला काढून ठेवायचं पातेलं. इथं कडक झालेलं जे साखरेचं पाणी आहे ना याच्यावर झाकण घालून आपण ह्याला बाजूला काढून ठेवणार आहोत. आता इथं गॅसवर आपण ठेवून घेऊयात एक नॉनस्टिकची कढई. तर इथं गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी अगदी नॉर्मल पीठ आपण घेतलेलं आहे मेजरमेंटच्या वाटीने. वाटी गच्च भरून घेतलेलं आहे पीठ. तर थोडंसं जाडसर पीठ पाहिजे असेल तर तुम्ही तेही करू शकता. पण इथं चपात्याला जे यूज करतो अगदी तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे. कच्चं गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घेण्यापेक्षा थोडंसं कोरडं पीठ अगोदर भाजून घेऊयात. त्यामुळं होतं तर गव्हाचं पीठ हे खूप चिकट असतं. त्यातला चिकटपणा कमी होण्यासाठी काय करायचं, कोरडं भाजून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इथं कच्चं पीठ जर आपण अगोदर 5 मिनटं भाजून घेतलं ना चांगलं, तुपाचं प्रमाणही थोडंसं कमी लागतं. तर असं सतत अगदी नॉनस्टॉप ह्या पिठाला हलवत राहायचं. त्यामुळं काय होतं, खाली कढईच्या बेसला आपलं पीठ लागत नाही. कारण गव्हाचं पीठ पटकन कढईच्या बेसला लागतं. त्यासाठी नॉनस्टॉप हलवत राहायचं इथं 5 मिनिट. हलकासा सुगंध सुटला आहे गव्हाच्या पिठाचा आणि थोडासा कलर पण बदलला आहे. इथं आता आपण वापरणार आहोत साजूक तूप. तर वितळवलेलं साजूक तूप असेल तर पाऊण वाटी वापरा आणि खूप घट्ट असेल साजूक तूप तर अर्धी वाटी तूप भरपूर होतं. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. हे फक्त तुपाचं प्रमाण इथं लक्षात घेऊयात आपण. आता तूप घातल्यानंतर काय करायचं, नॉनस्टॉप चांगलं हलवत राहायचं. मध्ये कुठेही गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, बारीक बारीक गाठी नाही झाल्या पाहिजेत. इथं काय होतं, आपण गव्हाचं पीठ भाजल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी प्रत्येक वेळेस गव्हाच्या पिठाचा कलर बदलतो. डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता इथं घेऊयात थोडंसं काजू, बदाम याचे काप करून घेतलेत. तर इथं ह्या स्टेजला इथं तुपामध्ये किंवा पिठामध्ये घालून घेऊयात. त्याला वेगळं तळण्याची काहीच गरज नाही कारण पिठामध्ये तूप आपण भरपूर घातलेलं आहे. छान तळून निघतात. रव्याचा शिरा करून देण्यापेक्षा जर गव्हाच्या पिठाचा शिरा जर तुम्ही लहान मुलांना करून दिला तर तो जास्त पौष्टिक ठरतो. त्यासाठी 2 ते 3 वर्षाच्या मुलांना गव्हाच्या पिठाचा शिरा करणं कधीही बेटर ठरेल. तर इथं आता क्वांटिटी फक्त 3 डिशची आहे आपली शिऱ्याची. त्यासाठी लो गॅसवर भाजायला आली मी. मीडियम गॅसवर भाजा तुम्ही जास्त क्वांटिटी असेल तर. आता साधारण 3-4 मिनटं पीठ भाजल्यानंतर पिठाचा कलर पण भरपूर इथं बदललेला आहे आणि बारीकशी जाळी पण इथं सुटायला आहे. त्याच पद्धतीने आपलं बॅटर पण चांगलं इथं परतून निघालेलं आहे. थोडंसं अजून कलर येण्यासाठी आपण 2 ते 2.5 मिनिटाला भाजून घेणार आहोत. आता इथं गव्हाचं पीठ चांगलं आपलं चॉकलेटी कलरवर आलेलं आहे. इथं आपल्याला साखरेचं पाणी वापरायचं आहे आता. तर साखरेचं पाणी जेवढं तयार करून ठेवलं होतं ना तेवढं सगळं आपण वापरणार आहे. पण एकाच वेळी सगळं पाणी घालायचं नाही. थोडं पाणी घालायचं आणि चांगलं हलवत राहायचं. गुठळ्या कुठंही होऊन द्यायच्या नाही आणि सगळं जेवढं आपलं पाणी पूर्ण टाकलेलं आहे तेवढं पाणी आपण काय करायचं, सगळं शोषून घेतल्यानंतरच मग दुसरं पाणी टाकायचं. असं करत करत शिऱ्याला वाफवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. कारण शिरा चांगला वाफवला आणि चांगल्या प्रकारे शिजवला ना तर काय होतं, शिरा आपला 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. त्याला वास येत नाही किंवा चिकट होत नाही शिरा. तर इथं साखरेचं पाणी सगळं ओतून घेतलं. आता ह्याला कंप्लीट ह्या पाण्याला आता शिऱ्यामध्ये चांगलं मिसळून घेऊयात आणि कडक पीठ असल्यामुळं पाणी पटकन शोषून घेतं हे सर्व पीठ. आता साधारण अर्धा मिनटं ह्याला नॉनस्टॉप असंच हलवत राहते मी. तर तुपाचंही आपलं प्रमाण खूप परफेक्ट झालेलं आहे. कारण हे पहा किती शाईन आलं आहे शिऱ्याला आपलं. तुपाचं प्रमाण थोडं जरी कमी पडलं ना तर शिरा दिसायला मठ्ठ दिसतो, त्याच्यावर चमक किंवा शाईन दिसत नाही. यासाठीच तुपाचं पण मेजरमेंट खूप आवश्यक आहे.
शिरा पूर्ण बनून तयार झाल्यानंतर इथं अर्धा चमचा, अगदी क्वांटिटीनुसार आपण इथे इलायचीची पावडर वापरणार आहोत, तर इथं अर्धा चमचा इलायची पावडर घालून घेतले. तर पूर्ण शिरा झाल्यानंतर इलायची पावडर घातल्यामुळं काय होतं, फ्लेवर चांगला खाताना आपल्याला जाणवतो. त्यासाठी काय करायचं, इलायची पावडर पाण्यामध्ये साखरेचं पाणी करताना घालायचं नाही किंवा पाणी मिसळतानाही घालायचं नाही. पूर्ण शिरा तयार झाल्यानंतरच इथं इलायचीचा वापर करूयात. आता इथं प्रत्यक्ष प्लेटमध्ये काय करते, तुम्हाला कढईमधून प्लेटमध्ये ट्रान्सफर करते शिरा. हे पहा, कढईच्या बेसला किंवा कढईला कुठंही आपला शिरा चिटकलेला नाही. अलगद आधी पूर्ण शिरा आपल्या प्लेटमध्ये आलेला आहे. तर गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.